नमस्कार मित्रो, मी आपल्या सर्वांचे या सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्सच्या 10व्या दिवसामध्ये स्वागत करतो. मित्रो, आपल्याला या 10व्या दिवसामध्ये समांतर रेषा, त्यातील उपघटक, समांतर रेषांचे गुणधर्म याचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये या दिवसाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी येणं अपेक्षित आहे, तर समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोनांच्या विविध जोड्या ओळखता येणे. आता दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यामुळे तयार झालेले कोन कोणते किंवा कोनांच्या जोड्या कोणत्या यांचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोतच. त्यानंतर कोनांच्या जोड्यांचे गुणधर्म समजणे व त्यांचे उपयोजन करता येणे, म्हणजे त्या गुणधर्माचा उपयोग करता येणं. जरा आठवूया विद्यार्थी मित्रो, समांतर रेषा म्हणजेच काय. तुम्ही मागच्या म्हणजेच 9वीच्या सुद्धा आणि 8वीच्या वर्गात सुद्धा समांतर रेषा म्हणजेच काय याची व्याख्या बघितलेली आहे. तर एक प्रतलीय दोन रेषा जर एकमेकींना छेदत नसतील तर आपण त्यांना समांतर रेषा म्हणतो. म्हणजेच एकमेकींना न छेदणाऱ्या एक प्रतलीय रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. आता दुसरा आहे, आकृतीमध्ये बिंदू R व बिंदू S जवळ तयार झालेल्या सर्व कोनांची नावे लिहा. रेषा AB आणि रेषा CD यांची छेदिका रेषा PQ आहे. ती छेदिका रेषा PQ त्या रेषा AB आणि CDला बिंदू R व S मध्ये छेदत आहे. तर बिंदू R व S जवळ तयार होणारे कोन कोणते, तर बिंदू R जवळ तयार झालेले कोन कोणते, तर ते बघा, कोन ARP, कोन बघा, कोन ARP, कोन ARS, त्यानंतर कोन BRP आणि कोन BRS. हे चार कोन या R बिंदूजवळ तयार झालेले आहे. तर बिंदू S जवळ म्हणजे या तयार झालेले कोन कोणते, तर बघा, कोन RSC व कोन RSD हे दोन कोन. त्याचप्रमाणे कोन CSQ आणि कोन DSQ असे बिंदू R जवळ 4 कोन आणि बिंदू S जवळ 4 कोन असे एकूण 8 कोन इथे तयार झालेले आपल्याला दिसत आहे. त्यानंतर मित्रो, आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे. याच याच्यातला यामध्ये महत्त्वाचे मुद्दे की काही महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला यामध्ये बघायचे आहे. तर ते महत्त्वाचे गुणधर्म कोणते, तर पहिला गुणधर्म आहे, दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे कोन समान मापाचे असतात. बघा, दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे कोन समान मापाचे असतात. त्यानंतर रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. हे आपण अभ्यासलेलं आहे की रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असून त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदन बिंदूजवळ एकूण 8 कोन तयार होतात. इथे लक्ष द्या, दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे कोन समान मापाचे असतात. म्हणजे तयार होणारे ते विरुद्ध कोन, मात्र विरुद्ध कोन समान मापाचे असतात. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदन बिंदूजवळ एकूण 8 कोन तयार होतात. मागच्याच मुद्द्यामध्ये आपण याचा अनुभव घेतलेला आहे. बघा,
इथे एक आकृती दिसते बघा, रेषा एल आणि रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे। हे जे या छेदिकेमुळे जे 8 कोन तयार झालेले आहे, इथे 3 अक्षरे नाव घेता कोन ए बी सी डी हे या बिंदूजवळचे 4 कोन, आणि कोन पी, कोन क्यू, कोन आर आणि कोन एस हे या बिंदूजवळचे 4 कोन, असे या 8 कोनांमध्ये काही कोनांच्या जोड्या लावता येतात। तर पहिली जोडी आपण बघू, संगत कोनांची जोडी। तर बघा, कोन ए आणि कोन पी ही संगत कोनांची जोडी आहे। बघा, कोन ए आणि कोन पी ही संगत कोनांची जोडी, आणि कोन बी आणि कोन क्यू, कोन बी आणि कोन क्यू ही दुसरी संगत कोनांची जोडी। त्यानंतर तिसरी संगत कोनांची जोडी आहे मित्र, इथे कोन सी आणि कोन आर। आकृतीकडे सुद्धा बघत जा, कोन सी आणि कोन आर ही एक संगत कोनांची जोडी आहे। आणि चौथी जोडी मिळते आपल्याला कोन डी आणि कोन एस। बघा, कोन डी आणि कोन एस ही सुद्धा संगत कोनांची जोडी आहे। म्हणजे आपल्याला 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या 8 कोनांमध्ये एकूण 4 संगत कोनांच्या जोड्या मिळतात, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर आंतरकोनाच्या जोड्या। मग आता आंतरकोनाच्या जोड्या कोणत्या आहे ते बघूया। कोन डी आणि कोन पी। बघा, कोन डी आणि कोन बी ही आंतरकोनांची जोडी आहे। त्यानंतर कोन सी आणि कोन क्यू। बघा, हे 2 कोन, हा कोन आणि हा कोन, हा सी कोन आणि हा क्यू कोन, हे आंतरकोनांची जोडी आहेत। त्यानंतर आपल्याला पुढचा जोडीचा प्रकार मिळतो बाह्य विक्रम कोनांच्या जोड्या। म्हणजेच या 8 कोनांमध्ये 3 प्रकारच्या जोड्या लागतात, संगत कोनांच्या जोड्या, आंतरकोनांच्या जोड्या आणि विक्रम कोनांच्या जोड्या। या विक्रम कोनांच्या जोड्यांमध्ये 2 प्रकार, बाह्य विक्रम कोन आणि आंतरविक्रम कोन। तर बाह्य विक्रम कोनांच्या जोड्या कोणत्या ते बघूया। कोन ए आणि कोन आर, कोन ए आणि कोन आर, आकृतीकडे सुद्धा बघा। त्यानंतर कोन बी आणि कोन एस। बघा, कोन बी या कोन बी सी विक्रम जोडीतील कोन आहे कोन एस। त्यानंतर आपल्याला आंतर विक्रम कोनांच्या जोड्या, म्हणजेच 2 रेषांच्या आतमध्ये कोन डी आणि कोन क्यू। बघा, कोन डी आणि कोन क्यू क्रॉसमध्ये हे आंतरविक्रम कोनांची जोडी आहे। त्यानंतर कोन सी आणि कोन पी, कोन सी या कोन सी सी विक्रम कोनाची जोडी आहे कोन पी। अशा प्रकारे या 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता झालेल्या 8 कोनांमध्ये आपल्याला एकूण संगत कोनांच्या 4 जोड्या, आंतरकोनांच्या 2 जोड्या, बाह्य विक्रम कोनांच्या 2 जोड्या आणि आंतरविक्रम कोनांच्या 2 जोड्या अशा कोनांच्या जोड्या लावता येतात। या सविस्तर व्यवस्थित याचा परत तुम्ही अभ्यास करा मित्रो। त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे की तो म्हणजेच ही बघा, रेषा एल आणि रेषा एम तीच आपण आकृती घेतली तर 5वा गुणधर्म आहे, जेव्हा संगत कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनांच्या सर्व जोड्या एकरूप असतात। आपण मागच्याच मुद्द्यात बघितलं की एकूण संगत कोनांच्या 4 जोड्या असतात।
त्याच 4 जोड्यांपैकी एका जोडीतील कोणतेही 2 संगत कोण जर एकरूप असतील तर उरलेले सर्व संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात. उदाहरणार्थ ए आणि पी हे संगत कोण आहे, हे जर एकरूप असतील तर बाकीचे संगत कोणांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात. 6वा गुणधर्म आहे, जेव्हा व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोणाच्या सर्व जोड्या एकरूप असतात. व्युत्क्रम कोणांच्या बाबतीत सुद्धा तोच गुणधर्म लागू. आणि 7वा गुणधर्म आहे, जेव्हा छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 होते तेव्हा आंतरकोनाच्या दुसऱ्या जोडीतील कोनांची बेरीजही 180 अंश होते. उदाहरणार्थ ही एन छेदिका आहे, या छेदिकेच्या एकाच अंगास असलेले हे कोन डी आणि कोन पी आंतरकोन आहे. या दोघं कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश असेल तर इकडे कोन सी आणि कोन क्यू या आंतरकोनांच्या मापांची बेरीजसुद्धा 180 अंशच होते. 8वा गुणधर्म आहे, आंतरकोनाचे प्रमेय म्हणजेच गुणधर्म. आता आंतरकोनाचे प्रमेय आणि गुणधर्म तर काय आहे, तर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. बघा आंतरकोनाचं प्रमेय काय आहे, इथे 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. 9 आहे, संगत कोनांचे प्रमेय किंवा गुणधर्म. इथे तेच 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांची मापे समान असतात. संगत कोनांचा गुणधर्म काय आहे किंवा प्रमेय, तर संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांचं माप समान असतं, त्या रेषा जर समांतर असतील तर. आणि 10वा गुणधर्म आहे, व्युत्क्रम कोनांचे प्रमेय किंवा गुणधर्म. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांची मापे समान असतात. तर या समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म याचा तुम्ही चांगला व्यवस्थित मित्रो अभ्यास करा. त्यानंतर यावर आधारित काही स्वाध्याय आपण सोडूया. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. बघा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 45 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप टिंबटिंब असते. आता तुम्हाला माहिती आहे की 2 रेषा समांतर असतील आणि त्या समांतर रेषेच्या छेदिकेने तयार होणारे आंतरकोन परस्परांचे काय असतात, पूरक कोन असतात. म्हणजेच त्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 असते. मग त्यापैकी एका कोनाचं माप किती आहे, 45 अंश. म्हणून दिलेल्या कोनाचं माप हे 180 मधून जर वजा केलं तर दिलेल्या मापाशी असणाऱ्या आंतरकोनाचं माप निघतं. म्हणून 180 वजा जर 45 अंश केले तर 135 अंश येतात. म्हणजे इथे अचूक पर्याय आहे सी, हा अचूक पर्याय आपल्याला घेता येईल. त्यानंतर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या टिंबटिंब जोड्या तयार होतात. आपण मागच्या मुद्द्यात बघितलं एकूण किती जोड्या तयार होतात, तर संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात. तिसरं विधान आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता
होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 85 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप टिंबटिंब असते. आता आपल्याला गुणधर्म बघितला आहे. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणारे विक्रम कोन कसे असतात? समान मापाचे. मग त्यापैकी एका कोनाचं माप 85 अंश आहे, म्हणून दुसऱ्याचं सुद्धा किती असेल? 85 अंश. म्हणून इथे डी हा पर्याय जो आहे हा अचूक पर्याय आहे. या स्वाध्यायामधला आपण दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा आहे, पुढील कृती पूर्ण करा. एक आकृती दिलेली आहे बघा. उदाहरण आहे, आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आहे व रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका त्यांना अनुक्रमे बिंदू आर व बिंदू एस मध्ये छेदते. तर पुढील कृती आपल्याला करायची आहे. ही कृती आहे बघा. कृती काय बघा. माप कोन ए आर एस, माप कोन ए आर एस बरोबर चौकट. का? म्हणजे इथे चौकटीत असणारा कोन आणि हा दिलेला कोन बरोबर आहे, तर ते संगत कोन आहे. मग आता आकृतीत कोन ए आर एस शी असणारा संगत कोन कोणता आहे? तर सी एस क्यू. म्हणजे चौकटीत काय येईल? माप कोन सी एस क्यू. बघा आता दुसरं काय, माप कोन पी आर बी, माप कोन पी आर बी बरोबर चौकट. हे चौकटीत येणारा कोन आणि दिलेला कोन हे समान मापाचे का? तर ते विक्रम कोन आहेत म्हणून. परंतु पी आर बी या हा बाह्य विक्रम कोन, म्हणून त्याच्याशी एकरूप असणारा बाह्य विक्रम कोन कोणता? कोन सी एस क्यू. म्हणून चौकटीत येईल माप, हे बघा हे कोन, म्हणून चौकटीत येईल माप कोन सी एस क्यू. म्हणजे हे दोन कोन, हा कोन आणि हा कोन संगत कोन म्हणून चौकटीत आलं. हा कोन आणि हा कोन बाह्य विक्रम कोन म्हणून इथे दोघांचं माप समान. आता जर माप कोन बी आर एस, जर माप कोन बी आर एस बरोबर 60 अंश असेल तर माप कोन आर एस डी बरोबर किती? आंतरकोनाचा गुणधर्म. दोन समांतर रेषांच्या छेदिकेने तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज, छेदिकेच्या एकाच अंगास असणाऱ्या आंतरकोनांची बेरीज 180 असते. त्यापैकी एक 60 अंश दिलेला आहे, म्हणून दुसरा असेल 120 अंश. हे आपल्याला म्हणता येईल. बघा आता माप कोन सी एस आर, बघा माप कोन सी एस आर अधिक माप कोन आर एस डी बरोबर किती? कारण दिला आहे कोनांची रेषीय जोडी, आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणून चौकटीत येईल 180 अंश. त्यानंतर यातलाच पुढची कृती आहे बघा. आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम असून रेषा एन ही त्या दोन समांतर रेषांची छेदिका आहे, बरोबर. जर माप कोन डी, म्हणजे या डी कोनाचं माप 70 अंश असेल तर या जी कोनाचं माप शोधा. कृती पूर्ण करा. रेषा एल समांतर रेषा एम दिलेले आहेत. कोन डी बरोबर कोन एफ म्हणता येईल बघा. कोन डी आणि कोन एफ हे दोघं समान मापाचे आहेत, कारण ते समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणारे कोणते कोन आहे? विक्रम कोन. म्हणजे चौकटीत आधार येईल विक्रम कोन. परंतु कोन डी बरोबर किती दिला आहे? 70 अंश दिलेला आहे, आणि कोन डी आणि कोन एफ समान मापाचे आहे, म्हणून कोन एफचं माप किती येईल? 70 अंश. आता बघा कोन एफ अधिक कोन जी बरोबर बॉक्स चौकट, कारण ते दोघं कोन रेषीय जोडीतील कोन आहे, आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणून इथे येईल 180 अंश. परंतु कोन एफचं माप आपल्याजवळ 70 अंश आहे,
मग ते यात टाकलं म्हणून 70 अंश अधिक कोन जी बरोबर 180 अंश. म्हणून कोन जी बरोबर काय होईल 180 अंश वजा 70 अंश बरोबर 110 अंश असं आपल्याला ते मिळेल. त्यानंतर पुढची तिसरी कृती आहे बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. हा गुणधर्म आपण बघितला आहे. हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मग इथे आपण रेषा एल आणि रेषा एम हे समांतर रेषा घेतल्या असून रेषा एन ही त्यांची छेदिका आहे. त्यानंतर कोन सी आणि कोन बी हे दोन कोन आंतरकोन दिसत आहेत. कोन ए आणि कोन बी हे संगत कोन दिसत आहे. तर आपल्याला कोन ए बरोबर कोन बी हे संगत कोनांची मापे समान असतात हे सिद्ध करायचं आहे. मग पक्ष आलं रेषा एल समांतर रेषा एम हे पक्ष आहे. साध्य काय करायचं आहे या दोन समांतर रेषांच्या या एन छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोन ए आणि बी हे समान मापाचे असतात हे साध्य करायचं आहे. म्हणून कोन ए बरोबर चौकटीत येईल कोन बी. आता सिद्धता देऊया. कोन ए बघा कोन ए अधिक बॉक्स बरोबर 180 अंश. याला विधान एक म्हटलेलं आहे कोनांची रेषीय जोडी. आकृतीत कोन ए आणि कोन सी रेषीय जोडीतील कोन आहे त्यांची बेरीज 180 म्हणून चौकटीत येईल कोन सी. आता दुसरं बघूया. कोन चौकट अधिक कोन सी बरोबर 180 अंश. दुसरं विधान आहे समांतर रेषांच्या आंतरकोनाचा गुणधर्म. दोन समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणारे आंतरकोन परस्परांचे पूरक असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 असते म्हणून या चौकटीत येईल कोन बी. मग आता विधान 1 मध्ये उजवी बाजू आहे 180 अंश. विधान 2 मध्ये सुद्धा उजवी बाजू आहे 180 अंश. म्हणून विधान 1 व 2 वरून त्यांच्या डाव्या बाजू समान असतील म्हणून इथे घेतला आहे कोन ए अधिक कोन सी बरोबर कोन बी अधिक कोन सी. आता यामध्ये कोन सी या बाजूचा आणि या बाजूचं माप कोन सी हे कॅन्सल झालं म्हणून कोन ए बरोबर काय मिळालं कोन बी हे आपल्याला सिद्ध करता आलं. मित्रो स्वाध्यायामधील कृती चौथी जे कृती चौथी दिली आहे ते कृती चौथी आणि प्रश्न तिसरा पुढील प्रश्न सोडवा. त्यात 2 उदाहरणं दिलेली आहेत. तर ही स्वाध्यायातली राहिलेली जी ही उदाहरणं आहेत ही उदाहरणं तुम्ही सोडवलेली जी आपण उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा आधार घेऊन तुम्ही ही वहीत सोडवलेली उदाहरणं तर तुमच्या वहीत लिहायची आहेच आहे. परंतु ही जी राहिलेली उदाहरणं आहे हे तुम्ही स्वतः सोडवलेल्या उदाहरणांचा आधार घेऊन आपल्या वहीमध्ये सोडवायची आहे. मित्रो या व्हिडिओचा अभ्यास तुम्ही चांगला काळजीपूर्वक करा आणि असाच एक उद्याला म्हणजेच 11व्या दिवसाचा व्हिडिओ तयार करून मी तुमच्यासमोर सादर होईल. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.